भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि या सर्व स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। मात्र यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। ऑपरेशनला नाव देऊन काही फरक पडत नाही असं चव्हाणांनी म्हटलंय। भावनांनी युद्ध जिंकता येत नाही असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। भावनिक लाभ मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव दिलं असलं तरी सरकारला याचा फायदा होणार नसल्याचं चव्हाण म्हणाले। चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। तर नेमकं काय म्हणालेले आहेत पृथ्वीराज चव्हाण आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। ऑपरेशनला नाव देऊन काही फरक पडत नाही, मोहिमेचं नाव महत्त्वाचं नाही। सिंदूर या शब्दाशी अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत, मात्र भावनांनी युद्ध जिंकता येत नाही। युद्ध शस्त्र आणि दारुगोळ्यानं जिंकलं जातं। भावनिक फायदा मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं गेलं। या नावाचा सरकारला कुठलाही फायदा होणार नाही। पाकचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं हे दाखवावं लागेल। तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत। ऑपरेशनला नाव देऊन काही फरक पडत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। राजकीय वर्तुळातून या संदर्भात प्रतिक्रिया आता येऊ लागलेल्या आहेत। काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत पाहूयात। हे युद्ध हे देशाचं युद्ध आहे आणि या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिलेलं आहे। भावनिक वातावरण तयार करणं आणि आपण देशासाठी लढणं हा वस्तुस्थिती निहाय वेगळा प्रकार असतो। मला तरी वाटतं की या दोन्ही बाबीचा त्या ठिकाणी एक संबंध आहे। मला वाटतं एवढ्या वरिष्ठ नेत्यांनी, ज्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा केंद्रात सरकारबरोबर आणि संपूर्ण देश एकत्र असताना आहेत, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य म्हणजे मैं भी हूं ना असं राजकारणात मी अजून दिसतोय हे दाखवण्यासाठीचं लक्षवेध कार्यक्रम आहे आणि तो देशाला मान्य नाही।